दिवसाची सुरुवात पावसासोबत आणि राघवच्या निरागस आनंदासोबत. आजचं हवामान एकदम मस्तच झालंय. हलका हलका पाऊस सुरू आहे, थंडगार वारा सुटलाय आणि सगळीकडे हिरवगार निसर्ग खुलून दिसतोय. पावसामुळे वातावरण अगदी प्रसन्न झालं आहे. अशा पावसाळी वातावरणात फिरण्याची आणि निसर्गाचा आनंद घेण्याची मजा काही वेगळीच आहे. चला, आजचा हा सुंदर पावसाळी दिवस आपण सगळे मिळून एन्जॉय करूया. पाऊस म्हणजे फक्त थेंबाचा वर्षाव नाही, तर छोट्या छोट्या आनंदांना जपण्याची एक सुंदर संधी असते. आज पावसाने वातावरण इतकं सुंदर केलं की मन अगदी आनंदून गेलं. थंडगार वारा, रिमझिम सरी आणि त्यातच आमच्या आदू दादाकडून मस्त गरमागरम पाणीपुरी आली. मग काय, सगळ्यांना आवाज दिला आणि पावसाच्या साक्षीने पाणीपुरीचा मनसोक्त आस्वाद घेतला. पावसात पाणीपुरी खाण्याची मजा काही वेगळीच असते. गप्पा, हशा, कुटुंबाची साथ आणि पावसाची साथ मिळाली की साधा क्षणही कायम आठवणीत राहतो. असे छोटे छोटे क्षण आयुष्याला खऱ्या अर्थाने सुंदर बनवतात. आता पाऊस सुरू झालाय आणि मस्तच पाणीपुरीवाल्याचं आगमनही झालंय. त्यात आदूदादा आणि पाणीपुरी म्हटलं की काही विषयच नाही. त्यात आता आमची भूमी दिदी ही पाणीपुरी मस्त एन्जॉय करते. पावसाळी वातावरण, चटपटीत पाणीपुरी आणि चेहऱ्यावरचं गोड हसू, आजची मजा काही वेगळीच आहे. अशा छोट्या छोट्या क्षणामुळेच दिवस खास बनत जातो. सलग पडलेल्या पावसामुळे आमच्या पार्किंगमध्ये हिरवंगार गवत उगवलं होतं. त्यामुळे गाईवालेही त्यांच्या गायींना चरण्यासाठी तिथे घेऊन आले. सगळीकडेच हिरवंगार, थंडगार वातावरण आणि पावसाचा सुगंध अगदीच मन प्रसन्न करून टाकणारं दृश्य होतं. गायी निवांत गवत खात होत्या आणि भूमी त्यांना पाहून खूपच आनंदी झाली. तिच्या चेहऱ्यावरचा निरागस आनंद पाहून आमचाही दिवस आणखीन खास बनून गेला. पावसामुळे निसर्गाला जसं नवं रूप मिळालं, तसं आमच्याही दिवसाला आज एक सुंदर आठवण मिळाली. पावसात मज्जा करून झाल्यानंतर भूमी आणि आम्ही सगळेच घरात आलो. तोपर्यंत राघवी उठला होता. मग भूमीचे ओले झालेले कपडे चेंज केले, तिला थोडा नाश्ता पाणी केला. नाश्ता पाणी झाल्यानंतर दोघांनाही हॉलमध्ये खेळण्यासाठी सोडले. दोघंही हॉलमध्ये मस्त खेळतात, त्यामुळे ते दोघांचं काही टेन्शनच राहत नाही. आमच्या घरी एक गोल्ड मल्टीज डॉगी आहे. त्याच्यासोबत भूमी आणि राघव ही तर भन्नाट मैत्री आहे. भूमी त्याची छोटीशी दोरी हातात घेऊन त्याच्यासोबत फिरत होती, त्याची शेपटी धरून त्याला ओढत होती आणि राघवही त्याच्याकडे पाहत खूप आनंद घेत होता. तिघांची ही गोड मस्ती पाहून घरभर वातावरण पसरलं होतं. लहान मुलं घरात असले की खरंच घरचं वातावरण एकदम प्रसन्न होऊन जातं.